नमस्कार, ईटीव्ही भारत मध्ये आपले स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पदावरून हटवलं। अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांनाही हटवलं। निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी फडणवीस यांचा दिल्ली दौरा। पक्ष नेतृत्वाशी चर्चा करून जागा वाटपाचा निर्णय होण्याची शक्यता। शेवटपर्यंत पक्षात कार्यरत होतो। राजीनामा देण्यापूर्वी कधीही सोनिया गांधींकडे जाऊन माझी व्यथा मांडली नाही। राहुल गांधींच्या आरोपांवर खासदार अशोक चव्हाण यांचं स्पष्टीकरण। राहुल गांधींची वक्तव्य राजकीय हेतूने असल्याचा चव्हाणांचा दावा। अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार आणि वहिनी शर्मिला पवार शरद पवारांसाठी मैदानात। या वयात शरद पवारांची साथ सोडणं चुकीचं। अजित पवारांचा निर्णय पटला नसल्याची श्रीनिवास पवार यांची स्पष्टोक्ती। अजित पवारांना फटकारलं। भाजपा हा भ्रष्टाचाराच्या पायावर उभारलेला पक्ष। विरोधी पक्ष सत्तेत येणार आहेत, त्यानंतर तुम्ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करा। संजय राऊतांचा भाजपाला थेट इशारा। देवेंद्र फडणवीसांनी भल्या भल्यांची झोप उडवली। आश्चर्य वाटेल असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार। चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। रोहित पवारांवरही केला हल्लाबोल। पंढरपूरच्या विठ्ठलाला बुलेट प्रूफ काचेची सुरक्षा। मूर्तीचं संरक्षण करण्यासाठी काम सुरू। पदस्पर्श दर्शन बंद। भाविकांसाठी लाईव्ह दर्शनाची मंदिर प्रशासनाकडून सोय। इलेक्टोरल बॉन्ड्स प्रकरणी एसबीआयवर पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे। सर्व माहिती देण्याचे बँकेला आदेश। एसबीआयला 21 मार्च पर्यंत संपूर्ण माहिती सादर करावी लागणार। तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांचा राजीनामा। तामिळनाडूतून लोकसभा लढवण्याची शक्यता। 2019च्या लोकसभा निवडणुकीत झाला होता पराभव। अरबाज खाननं दबंग 4 चित्रपट बनवणार असल्याच्या चर्चेला दिला दुजोरा। दिग्दर्शनाबाबत ॲटलीशी भेट झाल्याचं अरबाजनं केलं खंडन। न्यूज टाइम मध्ये आज इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।